नमस्कार मंडळी, सकाळ सकाळची सुरुवात झालेली आहे आपल्या मेन ऑफिसमधून, म्हणजेच आपलं किचन. चला तर ह्या किचनमधून आपण सुरुवात करूया आणि आज काहीतरी स्पेशल असं बनवूया. मी तुम्हाला सांगते, माझ्या माहेरी असताना सुद्धा आमच्या घरी दर शनिवारी किंवा रविवारी हा असा बेत असायचा. म्हणजेच पराठे, बटाट्याचे पराठे असो, कोबीचे पराठे असो, मेथीचे पराठे असो, कसंही असो, हे सगळं असायचं. मला वाटते ह्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये दर रविवारी नॉनव्हेज बनतं. आमच्या घरी बाबांना चिकन, मटन, मच्छी म्हणजे मच्छीचा वास हा आवडत नाही आणि त्यांना चिकन जरी केलं तर ते गावठी हवं. ते बॉयलर चिकन आणि ते आईलाही आवडत नाही आणि बाबांनाही आवडत नाही. ते म्हणतात की ते रोगाट असतं. आणि मटण खाते आई, पण बाबा खात नाही का, तर त्यांना त्यांचा वास येतो. मग तुम्हाला सांगते काय, ह्याची त्याची चिडचिड करण्यापेक्षा, ह्याचं त्याचं मनधरणी करण्यापेक्षा मग आम्ही काय करायचो, सरळ असं काहीतरी व्हेज बनवायचं आणि मस्त सकाळी असं एकदाच बनवायचं, भरपूर असं, डबल काही जेवण बनवायची गरज नाही आणि मस्त दही आणून आम्ही खायचो. तेव्हा किरण माझा भाऊ, तो सुद्धा काही जास्त फरमाईश करायचा नाही. जे बनवेल ते आम्ही सगळं आवडीनं खायचो. शक्यतो आम्ही सगळे धनगर असल्यामुळे आमच्या घरी गावी वगैरे सुद्धा मटणाचा ताव खूप जास्त असतो. पण आम्ही इथे वसईला राहत असतो, माझं माहेर वसईला, आणि तिथे काही जास्त आम्ही ह्या गोष्टींमध्ये लक्ष कधीही दिलेलं नाही, नॉनव्हेज हा प्रकार. पण लग्न झाल्यापासून नॉनव्हेज हा प्रकार खूप आहे. म्हणजे कसं, नवऱ्याला मच्छी फार आवडते, त्यामुळे मुलींनाही फार आवडते. आणि मला माहेरची सवय लागल्यामुळे मी कधी खातेही कधी नाही खात. म्हणजे मी तळ्यात मळ्यात असते, त्यामुळे माझी आवड काही जास्त मी पाळत नाही. तर चला, आज बनवते बटाट्याचे पराठे आणि पराठे बनवूया. आता तुम्हाला सांगते, 2 पराठे आणि ढिगभर, नाही 2 बटाटे आणि ढिगभर पराठे. चिमून सांगितले, मम्मी पटकन पराठे बनव. आता सांगते तुम्हाला काय, मुलींना शाळेमध्ये रोज नाटकं आहेत. तर शाळेमधून चार्ट येतो, कधी ढोकळा बनवा, कधी डोसा बनवा, कधी इडली बनवा, कधी सॅलड द्या, कधी दही द्या, कधी ताक द्या. काय नाटकं हे खूप असतं. आपल्या वेळेला शाळेला काय होतं बरं, काहीही नव्हतं. सांगते काय, मी लहानपणी जेव्हा शाळेत गावी होते, 1लीला आणि 2रीला, तेव्हा आम्ही सकाळचं डब्याला चपाती आणि चटणी आणि तेल टाकून घेऊन जायचो. का तर सकाळचं बायकांना टाईमच नसायचा. त्या सकाळचं उठल्या की चूल पेटवून पाणी तापवायला ठेवायच्या. त्यांचे वाघर झाड, कुठे म्हशी पसलं झाड, साफसफाई कर, ते शेण उचल, घाण उचल, उकरड्यात टाक नेऊन, सगळं बाहेरचं वटाबिटा सगळं झाडून लुटून काढायच्या. नंतर मग त्या आंघोळीला लागायच्या आणि मग कुठं ते घरातली चूल पेटवायच्या, मग चहा व्हायचा आणि मग जेवण एकदमच व्हायचं. सकाळचं 9:30ला जेवण मिळायचं. पण आम्हाला काय, सकाळी शाळेत जायचो म्हणून 7 वाजता काही नसायचं. 2 किलोमीटर शाळा असेल ती म्हसवडला. खाली झेडपती शाळा होती पाटांगणात, ते खाली, तिथं शाळेत आम्ही जायचो. मला अजिबात आवडत नाही. जेव्हा मी आता आठवते ना की त्या शाळेत आम्ही जायचो, थोडं चिडचिडही होतं आणि रागही येतो. का तर ती संगत होते ना, संगत चांगली नव्हती. शाळेतले विद्यार्थी वगैरे चांगले नव्हते. ते उगाच वगळा भाषा बोलणे, उगाच काहीतरी बोलणे, त्यावेळीही नाही पटायचं आणि आताही आठवलं की नाही पटत. पण शाळा खूप छान होती आणि ते दिवसही आठवलं की खूप छान वाटतं. भले पायात चप्पल नसायची आणि हातात ते वायरची पिशवी असायची शाळेत जाताना, पण भारी वाटायचं. आणि मोकळ्या अनवाणी पायानेच आम्ही त्या म्हसवडच्या रोडने, माईने फाट्यापासून त्या रोडपर्यंत आम्ही चालत जायचो. तर भारी वाटायचं. ठीक आहे, चलो जाऊ द्या, तो आपला विषय काय, तर लहानपणीचा विषय होता. आता मस्त बटाटे असे उकडून घेतले, पीठ मळून घेतलेलं आहे, पराठे बनवायला घेतोय. मस्त हॉटेल स्टाईल पराठा. पटकन असं म्हटलं चिमूला बनवून द्यावं का, तर शाळेची तिला घाई लागली होती. त्यांच्यापुरतं म्हटलं डब्याला पटकन पराठे बनवते. आणि दही आणून ठेवलं होतं. आता चिमी म्हणली केचप, म्हटलं केचप नका खाऊ बाळा, केचप चांगलं नसतं, ते स्टोअर असतं, म्हणजे जमा करून ठेवलेलं असतं आणि त्यात म्हटलं शुगरची वगैरे भीती असते. खूप काळजी घ्यावी लागते चिमूसाठी, कारण खाण्यापिण्याची स्टोरेड वस्तू तिला, म्हणजे जे स्टोरेज असतं ते खायला द्यायला भीती वाटते, तर अवॉइडच करतो. चला, पटकन पराठा झालेला आहे. दोघींना सुद्धा डब्यामध्ये दही भरते आणि चिमूला आणि जियाला दोघींनाही टिफिनला बनवून देते. आणि आम्हाला नंतर मला वाटते शाळेतनं ह्या दोघींना सोडून आलं की बनवायला जमेल, कारण उशीर झाला होता. आणि हे असले चांगले लुसलुशीत पराठे मी बनवते ना, ह्याला सुद्धा बाबा बायका नावं ठेवतात. काय त्या बायकांना मला वाटतं 10 डोळे असतील. मला सांगा, काय वाईट आहे माझ्या ह्या पराठ्यामध्ये? किती छान गुबगुबीत फुगतात, लुसलुशीत असतात. मुलांच्या पद्धतीने मी बनवत असते, अजिबात तिखट नसतात. आणि मुलींच्या स्टाईलमुळे, तिखट न खाण्याच्या पद्धतीमुळे आम्ही सुद्धा ते तिखट खाणं अवॉइड केलेलं आहे. आणि चिमूनं तिकडून मला कॉम्प्लिमेंट द्यायला चालू केलेलं आहे की वाव मम्मी, 1 नंबर, फॅबुलस, फॅन्टॅबुलस, वाव वाव वाव, असं काही त्यांनी मला कॉम्प्लिमेंट दिले. तर जरा बरं वाटलं हे सगळं ऐकल्यावर. खूप छान झाले आहेत. तुम्हालाही जर आवडत असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मागवण्याची तसदी घेऊ नका, कारण तुम्ही कुठे, मी कुठे, सध्या अजून कोणाला कुठला पत्ता आता नको आहे. सध्या आपण शांत आहोत तर तेच बरं आहे. हा जर कोणाला वाटलंच
खायची इच्छा जवळपास कोणी असेल तर येऊ शकता घरी. ओके, होप सो. चला, पराठे झालेत रेडी. आजचा सकाळचा बेत हाच आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि काही सजेशन्स असेल तर नक्की कमेंट करा. चलो बाय. आणि जे म्हणतात की पराठे चांगले नाही तर तुमचं तुम्ही बनवून खावा. मला काय सांगू नका की चांगलं नाही, वाईट नाही, हे नाही, ते नाही. ओके. आणि होळी येत आहे तर सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. त्या दिवशी सुद्धा आपण पुरणपोळ्या करणार आहोत. सो बाय.